विधिमंडळात आज सत्ताधारी भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आली। त्याचं कारण म्हणजे साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोरे यांनी निर्देश काढले आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडसाद आधी विधान परिषद आणि नंतर विधानसभेमध्ये सुद्धा उमटले। पाहूयात। या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी, मला ते सदस्य सकट फटफटत नेलं। म्हणजे ही मोगलाई आहे का? मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। राजे मार खातात, दोन राजांनी मार खाल्ला। साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या वेळेला झालेल्या राड्यावरून विधिमंडळात शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली। 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी घरगड्यासारखे वागले असा आरोप शिंदेचे मंत्री शंभूराज देसाईंनी केला। विशेष म्हणजे विधान परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोरे होत्या। नीलम गोरेंनी थेट साताऱ्याचे पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे निर्देश दिले। मात्र गोरेंनी निलंबनाचे आदेश देताच भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी आक्षेप घेतला। त्याच वेळेला सभापती राम शिंदे आसनावर आले। सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखते। ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी। आज सभापती महोदय, माझा अजून ठणकते 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय। मला ते सदस्य सकट फटफटत नेलं। म्हणजे ही मोगलाई आहे का? एवढा माजुरीपणा केला। त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही। माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदया, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा। एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। निर्देश देण्या अगोदर आपण वस्तुस्थितीची माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे। जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आता साताऱ्याच्या जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात। सातारा जिल्हा परिषदेमध्ये बहुमतासाठी आकडा 33 इतका होता। सर्वात मोठा पक्ष ठरला भाजप। भाजपचे 27 सदस्य निवडून आले, पण भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली। राष्ट्रवादीकडे 20 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 15 असं बहुमताचं संख्याबळ या युतीकडे होतं। तर 2 अपक्षांपैकी एक भाजपसोबत आणि एक राष्ट्रवादीकडे आला, तर काँग्रेसच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला। म्हणजे भाजपचं संख्याबळ झालं 28 आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ झालं 22। अशा प्रकारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आकडा 37 वर पोहोचला। पण मतदानावेळी राष्ट्रवादीचे 3 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2 सदस्य फुटले आणि राष्ट्रवादीच्या अनिल देसाई, संदीप मांडवे या दोघांना मतदानाआधीच जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरूनच अपहरणाच्या प्रकरणामध्ये अटक केली। त्यामुळे आणखी 2 सदस्य राष्ट्रवादीचे कमी झाले आणि संख्याबळ 30 वर आलं। अशा पद्धतीनं भाजपच्या प्रिया शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्या। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक होणार याची कुणकुण शंभूराज देसाईंना आधीच लागली होती। त्यामुळे शंभूराज देसाईंनी या दोघांना आपल्याच गाडीतून जिल्हा परिषदेत आणलं होतं, पण जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरच पोलिसांनी त्यांना अटक केली। यावेळी शंभूराज देसाई आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। या झटापटीत शंभूराज देसाईंच्या हाताला दुखापत झाली। विधान परिषदेनंतर विधानसभेतही शंभूराज देसाईंनी पोलिसांच्या वागणुकीवरून सवाल उपस्थित केले। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दोघांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप पोलिसांवर केला। मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही,
असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. ते 2 लोक बरं, ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते, म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. चौकशी करून पुढची कारवाई करू असे एका वाक्यात उत्तर देऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी विषय संपवला. तर पुन्हा विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी निशाणा साधला. पोलीस मंत्र्यांना मारतायत, भाजप चिरडून काढतीये, सत्तेतून बाहेर पडा असं आव्हान दिलं. या राज्यामध्ये मंत्री मार खातायत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत. कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे आहे आणि पोलीस हे प्यादे आहे. या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेतना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवली ताकद. दोन्ही राष्ट्रवादी जागे, राजे मार खातात. 2 राजांनी मार खाल्ला. उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेते येतील, कोतळे काढू. खुलेआम आलो ना आम्ही, विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत. काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कोणतीही तडजोड करणार नाही अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घेतली आहे. तर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनावरूनही फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. आता नीलम गोरेंचे साताऱ्याचे एसपी तुषार दोशींना निलंबित करण्याचे आदेश सभापती राम शिंदे बदलतात का हेही पाहावं लागेल. कारण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चौकशीचे आदेश दिलेत, त्यामुळे तोपर्यंत निलंबन होणार की नाही हे येत्या 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होईल. विनायक डावरुंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.